So man of the match. आणि संदीप दादा याचं नाव अभिषेक सूरज. निश्चित सूचना आहे आजच्या ज्या होणारे राऊंड आहेत ना त्या राऊंड मध्ये फक्त 3 षटक परंतु 5 चेंडू एक गोलंदाज टाकू शकतो ती नोंद घ्यायची आहे. 3 षटक असणार आहे परंतु 5-5 चेंडूचा खेळ रंगणार आहे या मैदानाच्या आतमध्ये. सूचना आहे यापुढे होणारे सामने 5 चेंडूचा 3 षटक असणार आहे. याच परत पाहतो या ठिकाणी नाही दिलं नाही निश्चित एक मराठा माणसाचा आण बन शान आज व्यवसायामध्ये आपण पाहतो त्यांचे मित्र परिवार असो ते अभिषेक करतो कारण त्यांचं कारण चेतन मंगले असो किंवा या मनगी व्यवहाराचे सर्व माध्यमातून ज्या ज्या वेळी विनंती केली तेजस पहिल्या या व्यासपीठावरती संदीप भुर्जे सर यांचं आगमन यावेळेस व्यासपीठावरती पुढून गेलेलं आहे आणि आता इथून मात्र आपण थेट पाहतोय आपण प्रेक्षकांच्या आता मात्र मनावरती आधिराज्य गाजवणारा ही स्पर्धा दर्जेदार अभिमानाची प्रतिष्ठेची आणि ही निष्ठेची स्पर्धा आपल्या भेटीसाठी निश्चित आलेली आहे. तर मी अरुण धनावडे कोकणी मात्र आकाशवाणीच्या केंद्रावरून मी आता मात्र पाहतो इथून तुमचं मनापासून हात जोडून सोनेरी हार्दिक स्वागत करतो. होऊया आपण मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. सामन्याला सुरुवात तेजस साडपूर आउट ऑफ द ऑप्शन चेंडू इथे मात्र पंचाने नो घोषित दिलाय. फ्री हिट पंच मात्र सुदर्शन चक्र घुमवणार पहिला चेंडू ते मोठा आपण पाहतो या ठिकाणी मात्र खराब गोलंदाजी पाहतोय आणि इथे मात्र आता या गोलंदाजीवरती मोठा फटका पाहायला मिळणार निश्चित. यामध्ये ती मात्र शंका नाही करत बोनस पॉईंट आहे. बोनस कधी मिळतो फक्त आपल्या दिवाळीला परंतु आता इथे मात्र बोनस आहे. अजून एकदा येतोय एक्स्ट्रा सुदर्शन चक्र घुमवलेला आहे. इथे मात्र सांगतायत की हाई चेंडू नो आहे इथे मात्र बिमर आणि इथे मात्र तुम्हाला फ्री हिटचा वापर सुदर्शन चक्र घुमवताना दिसत सातत्याने आठवण करून देत आहेत आणि आता मात्र इथे 5 चेंडू फक्त फेकायचे परंतु तरी इथे 9 चेंडू 2 फेकलेत. अवांतर धाव होत ते मिळत आहेत. धाव जाऊन बसले चौकारचे 2 वरती सामना रंगणार यात मात्र काही शंका नाही परंतु इथे मात्र गोलंदाज ट्रॅक वरती पाहतो सूरज उगता हुआ सूरज और यहाँ पे भी डूबता हुआ सूरज दिख रहा है. ओनरचे 9 चेंडू 3 हॅट्रिक मारले. काय गोलंदाज थोडासा भरसटलाय परंतु इथे मात्र गोलंदाज लाईन कोणती मिळत नाही आहे आणि सूरज मात्र या ठिकाणी म्हटलं ना एक उगता सूरज आणि या पे डुबता सूरज आणि इथे मात्र हा डुबवताना दिसतो पण मैदानाच्या आतमध्ये सूरज मात्र आता थोडासा मात्र तुम्हाला लेन थोडीशी आतल्या दिशेने ठेवायला लागणार आहे. पुनर्चे नो चेंडू इथे मात्र कोणत्या दिशेने चेंडू टाकायचा आहे. हवेचा वेग मात्र पाहतोय आपण उलट्या दिशेने फिरतोय की काय हे जणू मैदानाच्या आतमध्ये मात्र काहीतरी शिस्ताना पाहतोय आपण. ही संधी असते शैलेश सर आपण हे निश्चित बोलतोय नो बॉलला अटेम्प्ट करायला पाहिजे परंतु बॉल पर्यंत पोहोचणं ही खूप इम्पॉर्टंट असते. फुटवर्क हे क्रिकेटमध्ये पाहिजे आणि फुटवर्क नसेल ना तर आपण पाहतो मोबाईल मध्ये येतो त्याचं क्रिकेटमध्ये फुटवर्क इथे मात्र पाहिजे तर आपण मोठा आज मग त्या क्रिकेटमध्ये करताना पाहतोय माझा फलंदाज बाद होतोय धावतीच्या स्वरूपात. गुरुवेश मात्र आउट झाला. इथे मात्र काही संधी होती पहिल्या डगआउट मधून टाळ्यांचं गौरव मात्र होते परंतु इथे मात्र काय घडतंय 3 चेंडू न टाकल्यानंतर त्या चेंडूला बीट करायचं होतं परंतु तिथून मात्र जर एक्स्ट्रा धाव आल्या असत्या परंतु 3 अवांतर 3च धावा आल्या. त्यानंतर चौथा चेंडू त्यांनी टाकल्यानंतर पाहिलात ना तर त्या चेंडूवरती एक धाव मात्र निश्चित घेतली परंतु तिथे मात्र धोका पत्करावा लागतोय. सर हा एक सामना होता त्या दिवशी हार्दिक पांड्याने 10 बॉल टाकून 18 रन दिले आणि आपण तो सामना हरला होता. येस सर
तो सामना आपण निश्चित आणि महत्वपूर्णचा सामना होता तो. त्यावेळेस ती आठवण म्हणजे अक्षर आली होती की मतलब आपण बोलू रोहित शर्माची, की ज्यावेळेस महत्वाची गरज होती ड्रॉप केला चेंडू चेंडू होतो सीमा पार. इथे मात्र धावा मिळतात. या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळतो शैलेश सर. पहिले थोडा वाघ शांत होतो, थोडा जखमी असेल तर वाघ थांबतो, पर ती दहशत त्या तेजस्वी रूपाने आता मात्र दहाडलाय आणि इथे मात्र 6 धावा आल्यात. अतिशय सुंदर असा चेंडू टाकलाय. त्यांच्या पहिल्या बॉलवरती षटकार मारला, त्याच्यानंतर त्यांनी कमबॅक केला आणि निर्धाव चेंडू केलाय. गोखले मारा करतोय आणि अतिशय सुंदर असा लेग साईडच्या दिशेने त्या पाहूया. एक धाव तर निश्चितच दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि हा सफल. 2 धाव. निश्चित धावफलक वेगाने सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वरती. आता मात्र इथे मात्र 13 की मेरा ही बात चलने वाली इधर मतलब इथून मात्र आता टर्न ओव्हर झालाय. पहिल्यांदा इथे मात्र जो गोलंदाज ट्रॅक वरती सूरज आहे, सूरजने मात्र आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झालेले आताच्या या सत्रामध्ये पाहिलं तर 8 चेंडू फेकलेत आणि मात्र 5 चेंडू फेकल्याच्या वेळेला 8 चेंडू फुल फेकलाय. फ्लॅट डिलिव्हरी आहे. पाहताय आपण कव्हरच्या देणं क्षेत्ररक्षण आहे, परंतु त्याने 2 क्षेत्ररक्षण बीट करतायत. थोडा निराश आहे. इथे पाहू शकता की हा इथे मात्र चौकार येतोय आणि या चौकारीच्या साह्याने पाहिलं तर धावसंख्याचा ओघ आहे ना तो जाऊन पोहोचतोय 17. आता आहे कोणाला खतरा. विक्रम आणि अक्रम. सूरजने मात्र पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 3 गरज होती, परंतु याच गोलंदाजीने मॅच ती काढली होती आणि इथे मात्र आता मात्र त्याने या मॅच मध्ये पुरेसर पाहिले तर धाव संख्या 17 दिले. मात्र चेंडू फेकून दिला. खूप महागडा हा मात्र गोलंदाज ठरतोय मॅच मध्ये आणि इथे मात्र असणाऱ्या 3 षटकांचा खेळ मात्र 5-5 चेंडूंचा. मात्र म्हणतोय आपण या ठिकाणी म्हणतो तो भाऊ बंधू आणि सख्खे भाऊ. जसं आपण इंटरनॅशनल मध्ये पाहिले तर हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, इरफान पठाण, युसुफ पठाण तशीच जुडे आज या मैदानावरची काहीशी रंगताना पाहत नाही आपण या भाऊ बंधूची. ऍब्सोल्युटली छोट्या देहाचा आपण हा गोलंदाज पाहतोय. ऍब्सोल्युटली पूल अँड सॉर्डन पूल. चेंडू सीमा पार एकदम ब्युटिफुल शॉट पाहतोय आपण. रडार मध्ये होता चेंडू, स्लॉट मध्ये बसला आणि टायमिंग केला आणि इथे मात्र फ्लिक करून चेंडू मात्र सीमा पार पडला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. यातून म्हणता आपण पाहतो ना डगावत मधून उत्साह पाहायला मिळतोय. म्हणजे मी त्या ठिकाणी पाहिलं होतं या ठिकाणी चेंडू मात्र फुंकर देत मात्र इथे पंच मात्र या ठिकाणी स्पेअरचे सांगता होते. धावसंख्या फरक आहे ना वेगाने सरसावलंय ते म्हणजे आपण जाऊन पोहोचते 23 वरती. 23 हा आकडा खूप महत्वाचा आहे. मानला जातो की हिंदवी स्वराज्य स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग राजा मिर्जे यांच्यामध्ये हा तह झाला होता. त्या तहामध्ये 23 किल्ले आपल्याला द्यावे लागले होते, परंतु त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ते किल्ले 23 दिले होते आणि मिर्झाने स्वीकार करून त्या तहामध्ये सक्सेस होता. धावफलक पाहिलं तर आपण आता मात्र 23 वरती आहे, परंतु इथे मात्र झुंजाने वाघाची झुंज देत आहेत. तर मात्र या ठिकाणी मध्ये धावचीची संधी आहे आणि इथे धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. कुठतरी दोघांचं आपण पाहिलं तर या ठिकाणी कॉम्बिनेशन इथे मिक्स झालंय. 2 शब्द असतात सर इथे येस या नो. तुम्हाला येस धावायचं असेल तर येस करायचं आहे, नसेल तर तुम्हाला नो हा शब्द द्यावा लागतो, परंतु इथे मात्र मिस टाइम तुमचा शब्द ठरतोय आणि इथं चंडूच्या आचल्यामध्ये त्याला परतावं लागतंय. धावसंख्या 24 वरती सरसी लागली आत्ताच्या घडीमध्ये पाहिलं तर. आता हा 18 संघाचा चेंडू आहे, त्याच्यामध्ये धावसंख्या ऑलरेडी झालेल्या होत्या 15. तर प्रसाद नावात दुसऱ्या रन काढायची गरज नव्हती. संघासाठी उभा राहण्याचा अजून 30-35 रन होऊ शकले असतात. निश्चित सेट बॅट्समन फलंदाज आहे. आपण पाहिले तर पहिला ओपनिंग पेअर मध्ये गेला होता, परंतु सेट बॅट्समन आहे, परंतु एका धावाचे समाधान मागू शकला असता, पण धावांची भूक आणि इथे म्हणजे आपण ती लालच मध्ये त्याला जास्त भाजी पडलेली. इथे मात्र तो तंबूच्या आसराला परत दिसतोय. 100 रुपये नाव
प्रकाश तोडून सुवर्ण संधी आपण जर का या मैदानावरती जर षटकार मारला प्रत्येक तर तुम्हाला 100 पारितोषिक प्रकाश यांच्याकडून तुम्हाला मिळणार आहे. इथे सुद्धा आता पाहतोय मैदानावरती आपण पैशांची पारिश मैदानावरती होताना पाहतोय सर. इथे मात्र प्रोत्साहन वाढवण्याचं काम या ठिकाणी प्रेक्षक दीर्घदर्शक या ठिकाणी करत आहेत. धावसंख्या 24. फ्लाइट डिलिव्हरी कव्हरच्या दिशेने एक धाव मिळते. एका धावांशी धावांसाठी केली जाणारी धाव दुसऱ्या धावांचे प्रयत्नाच्या नादामध्ये पाहतोय. परंतु इथे स्टंप मात्र पहिला पडला होता. पंच मात्र हा अंतिम निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चित करणार. पंचांशी डिस्कस करतात. निर्णय अजूनपर्यंत अद्याप आपल्यापर्यंत आला नाही सर. परंतु धावांसाठी केली जाणारी धाव आणि इथे मात्र 15 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक असणार आहे. परंतु धावसंख्या जर पाहिलं ना तर 2 षटकांनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ना 24 वरती. स्ट्राईक रेट परफेक्ट आहे, प्रॉपर आहे आणि इथून मात्र टर्न होऊ शकतो. मात्र या ठिकाणी पाहायचं पंचांचा निर्णय अजून अत्तर आपल्यापर्यंत यायचा बाकी आहे. धावसंख्या 25 होती. बॅटरचं नाव सांगायचं अक्षय मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धाकड खेळाडी मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट आतमध्ये संदेश मात्र मला आउट ऑफ द ऑप्शनच्या बाहेर. अजून अतिरिक्त एक आव्हानचं धाव मिळते. धावसंख्या 26 मध्ये जाऊन पोहोचले. आता मात्र या ठिकाणी ज्या डगआउट मधून जी चर्चा करत होते परंतु त्या ठिकाणी जे या ठिकाणी ना बघायच्या मॅच मध्ये सर देखील आमचं या ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा या मॅचच्या आतमध्ये पाहिलं ना तर एक युवा पुत्र आणि वडील देखील त्यांनी चार्ज केले होते. पण आता इथे आपल्या ढगावमधून त्यांचे 2 एक मुलं पण त्या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. परंतु चर्चा इतकी ताकदवार होत होती आणि आज ह्या ठिकाणी पाहिलेत ना तर हा संघ ह्या संघाच्या हा चेहऱ्यावरती ढगावर पण हास्य स्मित दिसतोय आणि इथे मध्ये टाळ्यांचा गजर करत मात्र आपल्या संघासाठी प्रोत्साहित करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचली ना ती 27 जाऊन पोहोचले आणि आता मात्र हे टार्गेट खूप भलं मोठं आहे 27. कारण की इथे मात्र पहिले तर प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय आणि इथे मात्र ते पारितोषिक देखील जातं या ठिकाणी. प्रकाश कोळंबकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय आणि 100 रुपये देखील आपण पाहतोय. तेजसला मात्र या ठिकाणी लागू झालं. अक्षयला मात्र देखील हे 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. तर मनपूर्वक भालावलीचे एक प्रोत्साहन करणारे प्रकाश सर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो. स्वागतम सुस्वागतम मित्रांनो. चालू मॅच मध्ये आपण पाहायचं आहे आउट ऑफ द ऑप्शनच्या बाहेर अजून अतिरिक्त अवांतर धाव मिळते. धावांचा ओक आहे तो जाऊन पोहोचलाय 34 वरती. नाव देऊन ठेवा ते 100 रुपयाचं कोणा नाव म्हणजे वरती येते. हा इथे त्यांना द्यायला परत हा षटकर नावचा मॅटर क्लोज. तालमेल चुकतोय परंतु इथे मात्र धावचीची संधी मात्र इथे मात्र फलंदाज पंच हा चेंडू वाईट आहे. रनआउट झालाय. ओके धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज पाहत होतोय. धावसंख्या 35 वरती आहे. न्यू बॅट्समन रोहन
काउंट कोण करतो? हा सिंगल आहे. सिंगल धावा. प्लीज 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 रिक्वेस्ट आहे, आपल्यापर्यंत स्कोर पोहोचवणार, प्लीज डिस्टर्ब करू नका. आपण तो एन्जॉय करा. धावसंख्येचा वेग आहे ना तो आपण 35 धावा पोहोचलाय, म्हणजे हिट आहे. 15 चेंडूमध्ये 35 धावसंख्या खूप मोठी आहे इथे. तुम्हाला परत संघर्ष करायचा आहे आणि हा संघर्ष नाद करत असताना तुम्हाला या मैदानाचा आनंद मुक्ती घ्यायचा आहे. प्लीज थोडं डिस्टर्ब करू नका. हा सामन्यामध्ये खूप वेगळी शैली रंगणार आहे, कारण की आता हवेचा वेग पाहिजे ना आपण, तर लेफ्ट साईडला आपण आताच्या माध्यमातून पाहतोय खरोखर. आणि हा आता अंतिम दिवसामधला हा संघ पाहतोय आपण. एका बाजूला पाहिलं तर चित्तेवाडी, दुसऱ्या बाजूला NCC दळे, ह्या दोन दरम्यान सामना रंगलाय. आकुडप्पाचा चेंडू आहे, तर मात्र पंचाने मात्र इथे अवांतर घोषित धाव केलाय. म्हणजे या ठिकाणी पाहतो तर कट लागला. येस, या ठिकाणी खेळाडू दाखवले इथे मात्र बॅटला एज लागून चेंडू निघून गेलाय. हे मात्र पाहिजे आणि खरोखर एक सक्सेस आहे जे आपल्या खेळाडू दाखवल्यानं पहिले आपल्या इंटरनॅशनल खेळाडूमध्ये एकच असा रत्न, मराठी माणूस, भारतरत्न श्रीमान श्री सचिन रमेश तेंडुलकर यांना पाहिले देखील. परंतु आज इथे मात्र ही खेळाडू दाखवलेली आहे, यांची आठवण करून दिली आहे. निश्चित संधी आहे, परंतु एक धाव पूर्ण झाली. एका दिवशी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 37 वरती. परंतु तिसरे षटक हाताळत त्याच्या मैदानाच्या आतमध्ये त्यांना संदेश मात्र आता ऑन स्ट्राईक बोलतो आपण पाहतो. फलंदाज गोलंदाज स्ट्राईक वरती स्टँड अँड डिलिव्हरी पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल टिपतोय. मात्र इथं मोठा मासा फळाला लागलाय. बॅक टू डगआउट मध्ये गोल्डन शिकार. 37 धावसंख्या मात्र फलकावरती आहेत आणि 15 चेंडू 38 धावांचं लक्ष मात्र वेधायचंय. बॅटरने आता मात्र इथून फलंदाजीसाठी आपण डगआउट मध्ये यायचंय. खूप चांगला प्रवास आपण या ठिकाणी आता इथपर्यंत केलाय. 15 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष वेधलेलं आहे. राऊत बंधू यांच्या टी शर्टच्या पाठीमागे हा बाईक स्पॉन्सर म्हणून आपण या ठिकाणी दिसतोय. त्यांचं नाव खूप लौकिक आहे इथे आणि याच ठिकाणी मात्र आता इथून मात्र शैलेश सर पहिलेत ना, तर थेट 15 चेंडू मध्ये आपल्याला म्हणजे सरासरी इंटू पहिले तर 15 चेंडू 12.37 हा रेकॉर्ड प्रत्येक षटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे. हे स्पीच आपण संघ डगआउट मध्ये बसायचं नाही, इथून फास्ट मध्ये पाठवायचं. आपण आता थोडीशी घाई करायची, आताच स्पीडअप घ्यायचा. 6 मॅच खेळायचं, स्पीडअप करायचा. 3 षटकांचा खेळायचा. 15 चेंडू आपल्यासाठी शेष आहेत, परंतु इथे मध्ये तुम्हाला टफ आणि फाईट करायचं आहे, तर फास्ट करायचंय. सर प्लीज माय हंबल रिक्वेस्ट. वाजले तर आता बघा 5 वाजायला आले, फक्त 10 मिनिटं बाकी आहेत. 38 धावा प्लीज. डगआउट मध्ये बसायचंय. वेळाअभावी आपल्या अजून काही मग अजून थोडीशी आपल्या इथे ओव्हर कमी करण्यात येईल. मग बॅड इम्पॅक्ट आमच्यापर्यंत प्लीज पोहोचू नका प्लीज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज. तुमचं खूप सुंदर पद्धतीने आजच्या या दरम्यान आजच्या दिवसामध्ये गोड प्रवास झालाय तुमचा. इथून आपल्याला अजून 6 सामने खेळवायचे, त्यांची नोंद घ्यायची. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सूरज आणि संदेशला पाहतोय. बोलतात सूरजने त्या मॅच मध्ये खरोखर कहर माजवला होता आणि ही मॅच 3 रनांनी जिंकून गेली होती. तो सूरज मात्र आज मैदानाच्या आतमध्ये मात्र कहर माजवण्यासाठी जातोय, कारण लक्ष मात्र वेधायचंय ते 38 धावांचं. इथे मात्र पाहिलं तर 100 रुपयाचं पारितोषिक देखील लगावलं गेलं होतं प्रकाश तोडणकर यांच्या माध्यमातून आणि हे पारितोषिक देखील लगावलं गेलं. पण ती मॅच संपल्यानंतर आपण निश्चित त्यांना आपण देणार आहोत. प्रसादला मात्र पाहतोय. आज सत्यनारायणचा प्रसाद मात्र या ठिकाणी या फलंदाजांना चकवणार का हे मात्र पाहायचंय. चिपटेवाडी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला NCC दळे. कोण जाणार उपांत्य फेरीमध्ये. आणि परंतु हा क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम आपल्या भेटीसाठी आपण घेऊन आलो आहोत. बेलगी गावामध्ये, बेलगी म्हणजे गोखले ग्राउंडच्या या मैदानावरती हा सामना चोहीकडे चारी बाजूने चित्त करणारा आपण हा ग्राउंड पाहतोय. प्रत्येक ठिकाणी कोणत्याही क्षेत्रामध्ये मारा, तुम्हाला कुठेही जिथे माराल तिथे तुम्हाला चौकार आणि षटकार मिळणार. परंतु या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी आज या ठिकाणी देखील उपस्थित मान्यवरांची या ठिकाणी भरभरून साथ मिळते या व्यासपीठावरती. आणि इथे मात्र संदीप विजय संख्या देखील याचा मॅचचा आनंद घेत आहेत. खरोखरच पाहिलं तर खूप योगदान खूप मोठं आहे, लाख मोलाचे योगदान आहे या क्रिकेटमध्ये. पाहतोय आपण क्रिकेटची आन बान शान या स्पर्धेला देखील
पुढे नेण्याचं काम युवा पिढीने आजपर्यंत टिकून ठेवलंय आणि असंच आपण हे पाहतोय की 100 वर्ष देखील ही स्पर्धा अशीच चालू राहू ही ईश्वर त्याने प्रार्थना करतो. येऊया आपण मॅचच्या दिशेने. पंच सामन्याला कुठे स्टॉप करू नये. सामना कंटिन्यू तरी चालू ठेवायचा आहे. सूरज आणि संजय पुरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून ज्याने स्वराज्य घडविले त्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः मानाचा मुजरा. पहिलाच चेंडूवरती पहिलाच पिकअप शॉट सेट द ग्राउंड अलाउंड द विथ द कार्पेट. चेंडू चाललाय जमिनीला गुदगुद्या करत सीमा पार. पहिल्या चेंडूचा मोठा प्रहार पाहायला मिळतोय. इथं पाहतोय मात्र रोहन मात्र पहिल्या चेंडूचं स्वागत करतोय. सूरज अरे मला पासवर्ड नाही माहिती काय चेंडू आहे. काय चेंडू मारला या ठिकाणी सुद्धा देखण्यात होता. परंतु चेंडू मात्र जमिनीला चाटत दात असताना मात्र इथे एकच धाव अर्जित केल्या. ते एका धावांची धावसंख्य मात्र 5 वर दिसली लावले. सामन्यामध्ये फ्लो मध्ये खेळतोय. चेंडूचा पेस एवढा सुंदर ओपन करतोय ना. बॅटला कडे झाल्यानंतर चेंडू मात्र इथपर्यंत आवाज एवढा टक्कर होतो की असं वाटतं की चेंडू सीमा पार जातोय. जी काय याच्या फिल्डर मध्ये याच्या खांद्यामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीचा पुरेपूर वापर करता पाहतो आपण सूरजला. पाच धावा मात्र अंकित केल्या आहेत या मैदानी स्कोरबोर्ड वरती या घोडामध्ये. विकेट गोलंदाज या ठिकाणी लावला फील्ड विकेटचं बटन या ठिकाणी मोठा मासा बोलतोय. ओपनिंग टर्नला पहिलाच फलंदाज रोहन गारत संदेशामध्ये बागतोटा गावामध्ये परतावं लागतंय. पहिल्या मॅचला पण सेम निश्चित नशिबाचा खेळ आहे. नशिबाचा भाग आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा याच ठिकाणी पाहिलं होतं की संदेशने देखील पहिल्या मॅच मध्ये शून्याचा चष्मा घालून घरामध्ये परतलाय आणि आताही देखील ज्या संघासाठी आपल्याला गरज होती तिथून मात्र आता परत शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या माध्यमातून परततोय. परंतु या ठिकाणी त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रुपेश मात्र येताना दिसतोय. रुपेशला मात्र आता किल्ला लढवावा लागणार आहे आणि इथे मात्र आपल्याला 38 धावांचं लक्ष ठेवलंय. हे लक्ष वेधावं लागणार आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग टर्नला पाहतोय तो म्हणजे सूरज आहे आणि सूरजला मात्र माहिती आपल्या खांद्याची जबाबदारी आहे आणि जबाबदारी पार पडत असताना व्हेरिएशन लाऊड अपील करतात. परंतु या ठिकाणी चतुर लोंगडी या ठिकाणी अर्थात पाहतो की रोहनला बॅट्समन नेम रुपेश टाळ्यांचा गजर कहर लॉट मध्ये आहे चेंडू. याचा ऍब्सोल्युटली क्षेत्ररक्षक आहे. लेझी खेळतोय आणि इथे मात्र खराब धावचित्च्या स्वरूपात येते. मात्र धावांसाठी केली जाणारी धावडी ही रनांची भूक आहे. कुठे संपुष्टात संपणार नाही सर. म्हणून इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न कारण का केला कारण की ह्या षटकामधला हा चेंडू 5 होता आणि स्ट्राईक ती सुरक्षित व्हावी म्हणून याने प्रयत्न तो केलाय. कारण की सूरजला देखील सर माहित आहे कारण की आम्हाला हा किल्ला लढवायचा आहे. हा संघ मला उपांत्य फेरीमध्ये न्यायचा आहे. माझ्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे हे करताना तो पाहतोय आणि आता मात्र ही स्ट्राईक रोटेट झाली. संख्या धावसंख्या पाहिलीत ना की फक्त 6 होतीये. प्रसाद 2 आहेत. छोटा देहाचा फलंदाज आहे आणि खूप सुरेख आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याचा स्किल आहे. बॅटर कोण गेला आहे राज येस राज मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय. छोटा देहाचा बांधाचा हा आपण फलंदाज बघतोय. परंतु या ठिकाणी राजला पाठवण्याचं कारण काय हे मात्र आजची निश्चित या मैदानाचा आता तो दाखवून देणार. हा खेळ मात्र सांगणार आहे या ठिकाणी काय होणार आणि काय घडणार. आता सामना कुठेच गेला नाहीये कारण इथे सामना कोणी जिंकलाही नाहीये देखील कोणी हरलाही नाहीये. परंतु या ठिकाणी पाहिलं तर डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज मात्र संघर्ष करताना लढताना पाहतच राहा आणि चेंडू मात्र सीमा पार लॉंगच्या दिशेने जातोय. ऍब्सोल्युटली इथं मिळत आहेत 6 धावा. याचं प्रत्युत्तर सर का देतोय याला स्ट्राईक का रोटेट करायचं होतं तो सिद्ध करून दाखवतो स्वतःला.
सुरतसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. आणि इथे मात्र प्रकाश यांचं कौतुक करावं इतकं कमीच आहे. प्रेक्षकांच्या मनामध्ये खरोखर भरलेली उत्कंठित स्पर्धा या स्पर्धेचं नाव आहे बेलगी चॅम्पियन ट्रॉफी 2025. आपल्या भेटीसाठी आले. शंभर ते सुरतसाठी नाव काय ली आणि पुढे बॅटमॅनचं नाव लिहून नावाच्या बरोबर संबंध म्हणून निश्चित या ठिकाणी पुलांचा इतिहास कल्याण लिहिला, रात्रीचा इतिहास चांगला लिहिला. आजही स्टँड अँड डिलिव्हरी चेंडू सीमा फार लागॉनच्या दिशेने देखना थांबला झंडा चढाफाट या ठिकाणी तुफानी फल्लेबाजी करताना दिसतंय. आणि इथे मात्र इतिहास मात्र लिहिणार तो म्हणजे सूरज टीमचा कॅप्टन भाटेवाडी टीमचा कॅप्टन बोलून घ्या. आला देखना नेत्र दीपक सर पाहिलं होतं ना या ठिकाणी म्हटलं की सूरजच्या खात्याची जबाबदारी आहे आणि याचं कारण प्रतिउत्तर तो सिद्ध करतोय स्वतःला. 3 चेंडू बिग हॅट्रिक मारले. सर एक छाती डॉक्टर प्रकाश तोडलकर यांनी इथे सांगितलं प्रत्येक चेंडूवरची मानवी त्याला 100 रुपये देईल आणि तेवढाच उत्साह बॅट्समन मध्ये आलाय आणि सलग 3 षटकार मारलेत. प्रकाश तोडलकर आपलं हार्दिक अभिनंदन बेलगीतर्फे. करावं लागेल गोड कौतुक करावं लागेल. जशी प्रेक्षकांच्या मनामध्ये जशी उत्कंठ आली पैशांचे जसे पाऊस पडायला तसा मात्र सूरज गरजायला लागला. फ्लेवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार परंतु इथे मात्र थांबवलंय इथे मात्र नॉन स्ट्राईकला थांबवलंय. येस ऍब्सोल्युटली धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र इथे 25 वरती पोहोचले. दुसरं षटक 25 आणि या चेंडू मधला एक पचक शेक हो लगातार 3 षटकार सूरजने मारले म्हणून प्रकाश सर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक अजून लावलं गेलंय. यासाठी प्रकाश सर यांचं गोड कौतुक करावं लागेल. स्वेर चेंडू सांगता होते. आता मात्र आराखडा चेंज झालाय म्हणजेच काय धावसंख्या पाहिलं तर 25 झाले आणि इथे मात्र 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. गणपाडे टीमचे कर्णधार आणि भाटेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधार आणि टॉस्का बॉसवी लगेच यायचे कुठे वेळ न वाया घालवता लगेच जायचं. प्लीज फास्ट यायचंय कारण की 5 चेंडूचा सेस खेळ केले आणि 13 धावांची गरज आहे. आता मात्र ते 13 की मेरा ही कहाणी मैदानाच्या आतमध्ये रमणार आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे माझा शिवछत्रपती राजा. आज या ठिकाणी या क्रिकेटच्या मनावरती जर पाहिलं तर अधुराज्य गाजवतोय. सुरत नावाचं वादळ या मैदानाच्या आतमध्ये गुंगावत आहे. कल्पेश नावाचा मात्र आता इथे एक छोटा देहाचा गोलंदाज आपण ट्रॅक मध्ये पाहतोय. आता मात्र इथे ट्रॅक चेंज करतोय का एक पाहायचं आहे. निश्चित पाहायचं. सूरज मात्र स्ट्राईकला आहे. लाईन बिघडले नोची लाईन आहे परंतु इथे मात्र पाहायचं आहे. येस ऍक्च्युअली काय केलंय सर हा प्रेशर असतो या मॅच मध्ये प्रेशर आहे कारण की त्या गोलंदाजीला पहिल्या चेंडू सर टाकला ना तो प्रेशर गेट म्हणून टाकलाय आणि नो पडलाय सर. हा सर्व प्रेशर आणलाय प्रकाश तोडलकर सरांनी. त्यांचं येस सुदर्शन चक्र घुमवलंय नो दिलाय. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या आले धावसंख्या जाऊन पोहोचले 28 वरती. ग्राउंड चेंडू शतकच्या हातामध्ये आहे. फसवलाय सर. आता मात्र स्ट्राईक चेंज झाले. इथे मात्र या छोट्या देहाच्या खेळाडूला त्याचं नाव आहे राजला मात्र स्ट्राईक रोटेट करायचं आहे. इथे मात्र राजला समजणं गरजेचं आहे की चेंडूला आपल्या बॅटवरती लावायचं आहे आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट करायचं आहे. महत्वपूर्ण काय कारण की राजला आपण पाहतो हा छोटा देहाचा फलंदाज आहे परंतु छोटा देहाचा फलंदाज असला तरी देखील हाही देखील तितक्या ताकदीचा षटकार मारू शकतो. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे.
सामना कुठेच गेला नाही आणि कुठेही तुम्ही जाऊ नका. इथे मात्र तुम्ही रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह मध्ये आपण त्याचा घर बसल्या आनंद घेऊ शकता आणि नक्कीच सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊन द्या मित्रांनो. लक लक इसको कहते हैं लक. यासाठी स्ट्राईक रोटेट देखील झाली आणि मात्र या ठिकाणी फलंदाज सेफ पण झाला. इथे मात्र सुवर्ण संधी. 3 चेंडू 8 3ला 8. सर पाहिलं तर 3ला 8 हव्याचे तरी पण त्या फलंदाजी सिद्ध केले परंतु इथे मात्र संघर्षाचा नाद करत असताना या मैदानाच्या आतमध्ये हे सूरज नावाचे वादळ गुंगावते. एक तर्फेला पाहिलं तर सूरज मात्र आता डोक्याखाली आपल्याला आता मावळताना दिसतोय आणि इथे मात्र या मैदानाच्या आतमध्ये सूरज मात्र एक आता उगवताना दिसतोय. ते पाहायचं हेच आहे. अवघ्या कित्येक वेळा चारी चित्त्या मूठ केल्या असं मुंडा केल्या असं पाहतो या एकमेकांकडून. हे आज घडत असते या मैदानाच्या आतमध्ये सपाटून मार खाल्लाय. कित्येक वेळा एकमेकांना धूल चाललंय. कित्येक वेळा एकमेकांना खडे चाललेत. कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय. आता मात्र सूरज मात्र स्ट्राईकलाय. प्रेशर नो दिलाय बोनसच्या स्वरूपात परंतु इथे मात्र आता सुरतला स्ट्राईक रोटेट करू शकत नाही कारण त्याला माहिती आहे आता मध्ये समीकरण काय 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. एकच फक्त बिग हिट. एक बिग हिट मध्ये सामना कुठेच येऊ शकतो हे पाहायचं आहे. हवेमध्ये चेंडू आहे. पचकाय परंतु जाऊन बसलाय कुठे पाहायचा आहे. आसमान में बिजली करके और धरती में चमक ना हो. आसमान में बिजली करके और धरती में चमक ना हो ये तो हो ही न सकता. 2ला 3. गाँव करे बच्चा जानता है सूरज का नाम यहाँ पे हो सका. हा 29 खेळतोय तो आता 2 बॉल 3 पाहिजे. 2 चेंडू 3 धावा. 10 बॉल आणि 29 वर खेळतोय परंतु पाहायचं अजून 2 चेंडू 3 धावा. आव्हान तर या ठिकाणी पाहतोय नशिबाची साथ मिळते सूरजला म्हणून सूरज क्रीज वरती मैदानाच्या आतमध्ये टिकून आहे. 10 चेंडू 29 खेळतोय परंतु संघाची किती त्याच्या डगावर बघून हा टाळ्यांचा गजर होतोय आणि हा प्रोत्साहन मात्र प्रकाश सर यांच्या माध्यमातून मिळालंय. हे कौतुकास्पद आहे. याचा एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न करू शकतो का होते का पूर्ण धाव आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण झालाय. संघ मात्र विजय करून दिलाय सर इथे आणि या सूरजाचं कौतुक करावं लागेल परंतु कौतुक मात्र प्रकाश सरांचं करावं लागेल. ज्याच्या वेळी प्रकाश सरांनी ते 100 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलं त्यावेळी सूरजचा आकडा मात्र षटकाराच्या दिशेने मात्र निघालाय आणि अजून मात्र इथे पाहतोय आपण सूरजला 200 रुपयाचा पारितोषिक एक्स्ट्राच्या माध्यमातून मिळालंय परंतु एकूण टोटल रक्कम जर पाहिलीत तर सूरजच्या नावावरती नाही 700 रुपयाचं पारितोषिक प्रकाश सर यांच्या माध्यमातून मिळालंय पण हे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून त्यांना